हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। तर हे खूप सोप्या पद्धतीत आणि हॉटेल स्टाईल असा हा मी ब्रेड पकोडा बनवणार आहे। तर इथे मी ब्रेडचा पॅकेट आणलेला आहे। तर इथे कांदे मी 4 भाग करून ते चॉपरमध्ये टाकून घेतले आणि आता आपण याला बारीक करणार आहोत। तर हे चॉपरमध्ये मी हे बारीक करून घेत आहे। तर हे खूप झटपट असे बारीक होतात। तर इथे हे कांदे आपले बारीक झालेले आहे। तर इथे मी खलबत्ता घेत आहे, त्यामध्ये जीरा टाकत आहे, त्यानंतर त्यामध्ये धने टाकायचे आहे आणि 3-4 मिरच्या यामध्ये मी तोडून टाकत आहे। तर हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। हे कुटताना थोडंसं लक्षात घ्यायचं की इथला रस आपल्या डोळ्यात नाही गेला पाहिजे। तर हे कुटून झालेलं आहे। तर त्यानंतर इथे मी बॉईल केलेले आलू घेतलेले आहे। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं, ते कुटलेला मसाला मी यामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर इथे चॉप केलेला कांदा इथे टाकत आहे। तर हे चमचीने मस्त परतून घ्यायचं आहे। तर कांदा लालसर होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा चमचीने छान परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी तिखट टाकत आहे, त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बॉईल केलेले आलू मी यामध्ये टाकून घेत आहे। तर हे हातानेच आपल्याला रफली फोडून घ्यायचे आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। त्याला चमचीने मस्त परतत राहायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर। तर इथे आपला ब्रेड पकोड्याचा मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर इथे मी बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेत आहे। त्यानंतर ओवा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं आहे। तर या बेसनाला जास्त पातळ करायचं नाही, त्यातले पूर्ण लम्स हे फोडून घ्यायचे आहे। आणि आपलं हे बेसन भिजवून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये मी सोडा टाकत आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चम्मच गरम केलेला तेल यामध्ये टाकत आहे। त्यानंतर ब्रेडला त्रिकोणी साइड कापून घेत आहे। आणि त्यानंतर आलूचा मसाला या ब्रेडला लावून घेत आहे। तर या प्रकारे हे ब्रेडला हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्याला बेसनामध्ये डीप करून तेलामध्ये सोडायचं आहे। तर इथे मी गॅसवर तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं। तर इथे एक ब्रेडचे स्लाइसेस मी मसाला लावून बेसनात डीप करून ते तेलामध्ये सोडत आहे। तर याला थोडंसं शिजू द्यायचं, त्यानंतरच चम्मचने त्याला हलवायचं, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते। त्यानंतर ब्रेडला मी आलूचा मसाला लावून ठेवत आहे, तोपर्यंत आपले इकडे तेलामध्ये ब्रेड पकोडा हे शिजून तयार होतात। तर इथे तेलामध्ये ब्रेड पकोडे हे आपले लालसर झालेले आहे। त्यानंतर त्याला झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। तर पुन्हा एकदा मी इथे ब्रेड पकोडे टाकून घेत आहे।
झाऱ्याने याला पलटवून घ्यायचं. तर हे मस्त असे टम्म फुगलेले आहे. तर याला झाराच्या साहाय्याने आपण काढून घेऊया. तर पुन्हा एकदा मी टाकून घेत आहे. त्यानंतर ब्रेड आता आपले संपले आहे. तर आलू आणि बेसन थोडंसं वाचलं होतं, तर मी याला आलू बोंड्याचा शेप देऊन ते तळून घेत आहे. तर इथे 3 आलू बोंडे हे निघालेले आहे. याची पण रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. त्यानंतर हिरवी मिरची टाकून हिरवी मिरची बी मी तळून घेत आहे. ब्रेड पकोड्यासोबत खायला खूप टेस्टी लागतात. तर इथे आपले हे ब्रेड पकोडे तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा.